वसई विरार महापालिकेने पाणी आणि सांडपाणी कर लादल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत। या करवाढीच्या मुद्द्यावर शुक्रवारच्या सभेत अभूतपूर्व गोंधळ आणि घोषणाबाजी झाली। बविया आणि भाजपा सदस्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली। अखेर भाजपा सदस्यांनी सभात्याग केला। पालिकेने लादलेली करवाढ रद्द करण्यासाठी मतदान घ्या असा आग्रह भाजप नगरसेवकांनी महासभेत केला। तर हा प्रस्ताव विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठवावा अशी महापौरांनी भूमिका घेतली। त्यावरून भाजपाने सभागृहात या गोंधळ घातल्याने महापौर अजिव पाटील यांनी भाजपाचा प्रस्ताव रद्द केला। वसईकरांना पाणी नाही, सांडपाणी सुविधा नाही, तरी पाणी आणि मलजल सुविधा कर लादले आहेत, त्याला आमचा विरोध आहे असे विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी सांगितले। विरोधात जो प्रस्ताव आणलेला तो प्रस्तावावरती कुठलाही रुलिंग न देता, कुठलंही मतदान न घेता महापौरांनी नियमाचा भंग करून तो प्रस्ताव फेटाळल्याचं सांगितलं आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही सभात्याग केला। करवाढीचा प्रस्ताव प्रशासकीय राजवटीत करण्यात आल्याने तो विखंडित करण्याचे अधिकार शासनाकडे असतात, मात्र त्यावर राजकारण केले जात आहे असे महापौर अजिव पाटील यांनी सांगितले। राज्य सरकारला अधिकार आहे तो ठराव रद्द करणं, विखंडित करणं। तरी सुद्धा आम्ही आमच्या सदस्यांनी देखील सांगितलेलं आहे की बाबा आपल्याला हे दर कर कमी करायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी आम्ही देखील शासनाकडे पाठपुरावा करणार आहेत। या निर्णयाविरोधात शहरभर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला। यामुळे येत्या काळात करवाढीच्या मुद्द्यावरून शहराचे राजकारण तापणार